या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले, ज्यांच्या वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक शूरवीरांचं व्याख्यान मिळतं आहे, ते आमचे सहकारी मित्र माननीय यशवंतजी गोसावी सर. मला वाटतं की गोसावी सर जरी कोणत्या वेगळ्या पक्षाचे प्रवक्ते जरी असले तरी पण त्यांचं जे मूळ शिक्षक आणि प्रवचन म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून जी भूमिका राहिलेली आहे, मला वाटतं की मालेगावला अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन माझ्यासारख्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मगाशी साहेब म्हटले की पक्ष राजकारण हा तात्पुरता काही क्षणापुरता भाग असतो, पण संबंध अनेक वर्ष हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्रातली मुलं पुढे गेली पाहिजेत, जाती व्यवस्था धर्मव्यवस्था हे सगळं बाजूला ठेवून तुम्हा आम्हाला माणूस म्हणून पुढे येता आलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची एक थीम आपण घेऊन पुढे चालत आहोत. शिक्षण खातं असेल, शेती खातं असेल, ही अतिशय संवेदनशील खाती आहेत. शिक्षण विभागामध्ये काम करत असताना अनेक नवनवीन उपक्रम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत, याचा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे. आणि तो अभिमान एवढ्या करता आहे की आपण जे मगाशी सांगितलं की अनेक उपक्रम शाळा चालू असल्यानंतर गावाच्या गाव त्या ठिकाणी आली. त्याचं कारण असं आहे की बोले तैसा चाले त्याची वंदा बी पावले, ही उक्ती जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितली. मराठी शाळेमध्ये मुलं तेव्हा येतील जेव्हा मंत्र्यांची मुलं नातू मराठी शाळेमध्ये शिकतील, आणि आपण आपली नातवंड ज्यावेळी मराठी शाळेमध्ये पाठवली तेव्हा इतर राज्यानं त्याचं अनुकरण केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.